आपण टॉपिक चालू करणार आहे तो म्हणजे फॅमिली प्लॅनिंग। तर फॅमिली प्लॅनिंग हा एक इम्पॉर्टंट टॉपिक आहे सीएचओ मधला, त्याच्यामध्ये 4 ते 5 क्वेश्चन हे फॅमिली प्लॅनिंग वर पडतातच। तर बघा फॅमिली प्लॅनिंग म्हणजेच काय की त्याची डेफिनेशन बघा, डेफिनेशन मध्ये काय सांगितलं त्यांना की डिले फर्स्ट, पोस्टपोन सेकंड आणि प्रिव्हेंट थर्ड। म्हणजेच काय करायचं, जे जर का न्यूली कपल असेल, कपल काय होतं लग्न झाल्याच्या नंतर त्यांना जे फर्स्ट बाळ म्हणजे होऊ द्यायचंय ते काय करणार, डिले करण्यासाठी, म्हणजे त्यांच्यामध्ये पेस ठेवण्यासाठी, डिले करण्यासाठी ते आपण फॅमिली प्लॅनिंगचा यूज करतो। त्याच्यानंतर पोस्टपोन सेकंड म्हणजे फर्स्ट बाळ झालंय, फर्स्ट बाळ झाल्याच्या नंतर सेकंड बाळ मध्ये स्पेसिंग ठेवण्यासाठी आपण फॅमिली प्लॅनिंगचा यूज करतो। त्याच्यानंतर प्रिव्हेंट थर्ड म्हणजेच काय की जर आपण 2 बाळ झाले आणि तिसरं बाळ होऊ द्यायचं नसेल तर प्रिव्हेंट करण्यासाठी आपण फॅमिली प्लॅनिंगचा यूज करतो। तर ते झालं डेफिनेशन ऑफ फॅमिली प्लॅनिंग। त्याच्यानंतर बघा एक ऍक्ट दिलेला आहे, त्या ऍक्ट नुसार आपल्याला मॅरेजचं एज कळतं की आपल्याला गर्ल्स आणि बॉईजचं मॅरेज एज किती आहे। त्याच्यामध्ये बघा चाइल्ड मॅरेज रिस्ट्रेंट ऍक्ट आहे, तो आला होता 1929 मध्ये। त्याच्यामध्ये काय सांगितलं होतं की जे गर्लचं एज आहे ते पाहिजे 14 आणि जे बॉईजचं आहे ते पाहिजे 18। हे सांगितलं होतं कधी, 1929 मध्ये चाइल्ड मॅरेज रिस्ट्रेंट ऍक्ट। त्याच्यानंतर काय झालं, त्या ऍक्टचं काय झालं, अमेंडमेंट झाला 1978 मध्ये। काय झालं, चाइल्ड मॅरेज रिस्ट्रेंट ऍक्ट काय झाला, अमेंडमेंट झाला 1978 मध्ये। आणि त्याच्यामध्ये जे गर्लचं वय होतं ते झालं 18 वर्ष आणि बॉईजचं होतं ते झालं 21 वर्ष। त्याच्यानंतर बघा आता जे गव्हर्नमेंट आहे त्यांना काय केलं, दोघांचं वय म्हणजे बॉईज आणि गर्लचं वय ते सेम केलेलं आहे, ते म्हणजे 21 वर्ष। आणि याचं काय केलं होतं 2022 पर्यंत हे पार्लमेंट मध्ये पेंडिंगला होतं, आता ते अंमलात आलेलं आहे। काय गर्ल्स आणि बॉईजचं सेम एज आहे किती, 21 इयर्स। त्याच्यानंतर बघा आपण बघणार आहे क्लासिफिकेशन ऑफ कॉन्ट्रासेप्टिव्ह मेथड। त्याच्यामध्ये परमनंट मेथड आणि टेम्पोरल मेथड। परमनंट मेथड मध्ये काय आहे, वॅसेक्टॉमी ही काय मेल स्टेरिलिटी परमनंट मेथड आहे। त्याच्यानंतर ट्युबेक्टॉमी याच्यामध्ये काय केलं जातं, जी फिमेल स्टेरिलिटी परमनंट मेथड आहे ती ट्युबेक्टॉमी। त्याच्यानंतर बघा टेम्पोररी मेथड म्हणजे हा तात्पुरत्या मेथड आहे, त्याच्यामध्ये नॅचरल मेथड, बॅरियर मेथड, त्याच्यानंतर इंट्रायुट्राइन डिव्हाइस, त्याच्यानंतर हार्मोनल मेथड आणि पोस्ट कॉन्ट्रासेप्टिव्ह मेथड। तर अशा प्रकारे आज आपण क्लासिफिकेशन बघितलेलं आहे। याच्यानंतर आपण बघणार आहे स्पेशल एक व्हिडिओ एका पॉइंटवर होणार, जसं की नॅचरल मेथडवर एक व्हिडिओ, त्याच्यानंतर बॅरियर मेथडवर एक व्हिडिओ, असं प्रत्येक पॉइंटवर एक व्हिडिओ